नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकतंच आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। आज लेसन बघत आहोत आपण डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनव्हर्स प्रोपोर्शनचं लेक्चर नंबर 4। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 जे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आज आपण प्रॅक्टिस सेट 39 बघणार आहोत, पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आज क्वेश्चन आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीयेत, डायरेक्टली आपण बुक मधून रीड करणार आहे आणि आपण आन्सर सॉल्व्ह करणार आहे। तर बघा, तुम्ही ही बुक्स रेफर करा जेणेकरून तुम्हाला ही क्वेश्चन्स नीटली लक्षात येतील। ठीक आहे, यातलं फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा आपल्याला। फर्स्ट आपण क्वेश्चन रीड करूया। क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशोज ॲज 4:5 अँड बॉट अ प्लॉट ऑफ अ लँड। ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय केलंय बघा, तर दोघांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि 1,44,000 रुपये ते इन्व्हेस्ट केलेले आहेत, बरोबर आहे। पण दोघांचा जो रेशो आहे तो आहे आपला 4:5। तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, आफ्टर सम इयर्स दे सोल्ड इट ॲट द प्रॉफिट ऑफ 20%। म्हणजे काही वर्षानंतर त्यांनी तो प्लॉट विकलेला आहे आणि त्यांना काय झालेलं आहे, तर 20% प्रॉफिट झालेलं आहे। व्हॉट इज द प्रॉफिट ईच ऑफ देम गॉट। मग प्रत्येकाला ते प्रॉफिट किती झालं असं क्वेश्चन आहे आणि ते काढायचंय आपल्याला, बरोबर आहे। आता फर्स्ट आपण काय करूया, गिव्हन घेऊया, बरोबर। आता इथे बघा फर्स्ट क्वेश्चन बघतो या ठिकाणी, लेट इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा या ठिकाणी, इन्व्हेस्टमेंट 1,44,000। ठीक आहे, आणि प्रॉफिट जे आहे ते किती झालेलं आहे आपल्याला, तर 20% किती झालेलं आहे, प्रॉफिट झालेलं आहे, बरोबर आहे। आता फर्स्ट आपण काय करणार आहे, तर प्रॉफिट काढून घेणार आहे। आणि प्रॉफिट कसं काढायचं, एकतर दोन मेथडनी तर काढू शकता। एकतर बघा तुम्ही काय करू शकता, 100 ला किती झाले, 120 झाले, तर आपली जी अमाऊंट आहे ती किती आहे, 1,44,000 आहे, त्याला किती म्हणून एक्स या पद्धतीने काढू शकता। किंवा डायरेक्टली मग हे कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला डायरेक्ट प्रॉफिट मिळू शकतं। किंवा दुसरी पद्धत बघा, प्रॉफिट इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर 100 ला 20, तर 1,44,000 ला किती रुपीज झाले किंवा किती प्रॉफिट झालं हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। ही थोडी सिंपल आहे, त्यामुळे ह्या पद्धतीने जाऊया आपण, तुम्हालाही समजायला सोपं होईल। ठीक आहे, या ठिकाणी बघा किती राहिले, 20 इंटू, आता आडवा भागाकार पद्धत आलेली आहे ना, आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती बघू शकता। किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, जेणेकरून गणिताचा बेस जो आहे तो तुमचा पक्का होऊ शकतो आणि मॅथ्स अजून परफेक्ट होऊ शकतं। ठीक आहे, तर या ठिकाणी जर सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी बघा 1,440 राहिले, कारण ह्या 2 झिरोजला इथला 2 झिरो गेट कॅन्सल झाले। 2 ने याला मल्टिप्लाइड केलं तर काय येते बघा, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 1 जा 2, इथला एक 0, इथला एक 0, म्हणजे इथे आले 0। म्हणजे 28,800 हा आपला काय असणार आहे, तर प्रॉफिट आहे। ठीक आहे, आता आपलं प्रॉफिट किती आलेले बघा, तर 28,800 हे प्रॉफिट आलेले, बरोबर आहे। देन प्रॉफिट शेअर चा रेशो काय असणार आहे बघा, प्रॉफिट शेअर करणार ना आपण, प्रॉफिट शेअर रेशो इज काय दिलेलं आहे, रेशो आपल्याला 4:5 दिलेले आहे, बरोबर आहे। देन प्रॉफिट अमाउंट शेअर बाय काय नाव आहेत आपली, सुरेश अँड रमेश टुगेदर। ठीक आहे, काय असणार आहे, तर ॲज 4x अँड 5x रिस्पेक्टिव्हली। ठीक आहे, आता बघा प्रॉफिट तर आपल्याला काय करायचं, दोघांच्यात वाटायचंय। तर प्रॉफिट जे वाटल्यानंतर आपण काय घेतलं, व्हेरिएबल कन्सिडर घेतलं, जे आहे 4x आणि दुसरं घेतलं 5x। म्हणजे सुरेशला किती मिळणार आहेत, आपले 4x मिळणार आहेत आणि रमेशला किती मिळणार आहेत, 5x मिळणार आहेत, बरोबर। म्हणजेच या ठिकाणी बघा 4x
प्लस 5x आणि दोघांना मिळून झालेलं प्रॉफिट किती आहे तर 28,800 एवढं प्रॉफिट आहे. आता 4 + 5 किती होतात तर 9x होतात बरोबर आहे. म्हणून इथे आले आपले 9x = 28,800 आली. आता हा 9 मल्टिप्लाइडला होता, अपोजिट साइडला गेल्यानंतर तो डिवाइड मध्ये जाईल म्हणून 28,800 अपॉन 9 आली. 9 ने डिवाइड केले, 9 3 जा 27, 1 राहिले, 9 2 जा 18, 0 आणि 0 या ठिकाणी आडवा भागाकार केलेला आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता बरोबर. म्हणजे x = 3,200 आले बरोबर आहे. Therefore, the profit of सुरेशचं प्रॉफिट हे किती असणार आहे बघा. सुरेशसाठी काय होतं, सुरेश फर्स्ट म्हणजे 4x आणि रमेशचं काय असणार आहे 5x असणार आहे. म्हणून या ठिकाणी काय आले 4 × 3200 म्हणजेच बघा 4 2 जा 8, 4 3 जा 12 आणि हे 2 zeros म्हणून इथं आले 12,800 हे प्रॉफिट कुणाचं आहे सुरेश. ठीक आहे. अँड रमेशचं काय असणार आहे बघा प्रॉफिट = काय होतं 5x होतं म्हणून 5 × x ची व्हॅल्यू किती आली होती आपली 3200 आली होती. म्हणून या ठिकाणी बघा 0 0 5 2 जा 10 कॅरी ओव्हर 5 3 जा 15 प्लस 1 16 आले म्हणजे 16,000 हे कशाचं असणार आहे रमेशचं प्रॉफिट असणार आहे. सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेले बघा. विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 and 1,20,000 रुपीज टू स्टार्ट अ बिझनेस. म्हणजे विराट आणि सम्राटनी दोघांनी एकत्र किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत तर 50,000 आणि 1,20,000 रुपये दोघांनी एकत्र इन्व्हेस्ट केलेले आहेत. देन ते सफर्ड अ लॉस ऑफ 20% आणि त्यांना काय झालेलं आहे तर 20% लॉस झालेला आहे. देन हाऊ मच लॉस डिड ईच ऑफ देम इन क्युअर. ठीक आहे. म्हणजे दोघांना एकत्र किती लॉस झाला म्हणजे दोघांचा सेपरेट लॉस या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता त्यासाठी फर्स्ट काय करायला लागेल, वरच्या गणितात आपल्याला रेशो दिला होता त्याच पद्धतीने या गणितात आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल दोघांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो फाइंड करून घ्यायला लागेल. द रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट इज लेट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज काय आहे बघा. आता इथं तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे किती आहे 50,000 अँड काय असणार आहे रेशोचं साइन या ठिकाणी आपण देणार आहे आणि इथं आहे आपले 1,20,000 म्हणजेच काय झाले बघा तर इथं बघा 50,000 अपॉन काय असणार आहे 1,20,000. आता इथं 0 0 गेट काय झाले कॅन्सल झाले त्यामुळे राहिले काय बघा तर 5/12 असणार आहे. रेशो काय असणार आहे आपला तर 5/12 असणार आहे बरोबर आहे. आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट दिली आहे का नाही. त्यामुळे आता आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल टोटल इन्व्हेस्टमेंट करायला. द टोटल इन्व्हेस्टमेंट इज काय असणार आहे बघा या ठिकाणी तर 50,000 प्लस 1,20,000 म्हणजे टोटल किती झाले या ठिकाणी बघा 0 0 0 कॉमा इथं आले आपले हे 0 आले नंतर 7 आले आणि इथं आले 1,70,000 ही आपली काय झाली टोटल इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलंय बघा तर लॉस दिलेलं आहे. लॉस किती दिलंय या ठिकाणी आपल्याला लॉस 20% दिलेलं आहे. देअरफॉर लॉस = 20/100 इंटू टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली तर 1,70,000 ही आपली काय होती इन्व्हेस्टमेंट होती. 0 0 गेट कॅन्सल झालेले आहेत. वरचे नंबर्स बघा 20 × 1,700 राहिला होता बरोबर 17 म्हणजे 17 2 जा 34 आले. इथं 1 0 इथं 2 zeros म्हणजे इथं आले 3 zeros म्हणजे 34,000 हा काय असणार आहे आपला लॉस असणार आहे बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे त्यांनी हाऊ मच लॉस डिड ईच ऑफ देम एनक्युअर बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट जो लॉस असणार आहे बघा रेशो देताना काय आलंय 5 × 12 आलेलं आहे बरोबर आहे. नावं काय दिलेले आहेत आपल्याला तर विराट लॉस काय असणार आहे विराट काय सांगितलेलं आहे आपल्याला इनक्युअर लॉस इज किती असणार आहे इथं विराटचा फर्स्ट म्हणजे 5x असणार आहे बरोबर आहे. म्हणून इथं काय असणार आहे 5 × 34,000 म्हणजेच बघा 5 4 जा 22 आले 5 3 जा 15 प्लस 2 17 आले आणि पुढच्या ह्या 3 zeros म्हणजे 1,70,000 हा काय झालेला आहे लॉस झालेला आहे बरोबर आहे. आता दुसरं नाव होतं ते काय होतं सम्राट होतं. काय होतं सम्राट एनक्युअर लॉस इज किती होता बघा इथं 12 होतं त्यामुळे इथं आले आपले 12x आले बरोबर. देअरफॉर
इथं बघा 5x + 12x इज इक्वल्स टू किती होते आपले, तर 34,000 होते. त्यामुळे इथं किती आले आपले, 5 + 3 7 आले बरोबर. 17x इज इक्वल्स टू 34,000. आता 17x हा काय होता, मल्टिप्लाइडला होता, तो काय होईल, डिवाइड मध्ये जाईल. म्हणजे x इज इक्वल्स टू 34,000/17. 17 ने डिवाइड केलं, या ठिकाणी 17 1 जा 17 2 जा आणि वरचे 3 zeros, म्हणजे x इज इक्वल्स टू किती आले आपल्याला, 2000 आले. आता आपल्याला काय करायला लागेल, प्रत्येकाचा सेपरेट लॉस काढायचा. आपल्याला इथे रेशो होता त्यामुळे आपण काय केलं, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर प्रत्येक रेशो मध्ये त्या व्हॅल्यूज आपण तिथे सबस्टिट्यूट करणार आहे आणि किती लॉस झाला ते आपण फाइंड आउट करणार आहे. देअरफॉर इथं काय असणार आहे बघा, विराट इनक्युअर लॉस इज काय होतं आपले 5 × x होते, म्हणून 5 × 2000 म्हणजे किती झाले बघा, याचं 2 2 जा सॉरी इथं 5 होते, 5 2 जा 10 झाले आणि इथं 1 2 3 म्हणजे 10,000 कुणाचा लॉस झालेला आहे, विराटचा लॉस झालेला आहे. आणि सम्राटचा लॉस हे काय असणार आहे, सम्राट लॉस इज इक्वल्स टू किती होते या ठिकाणी, तर 12x होते, म्हणून 12 × x किती होते आपले 2000 होते, म्हणून बघा 12 2 जा 24 आले आणि इथं पुढं 3 zeros, म्हणजे 24,000 हा कोणाचा लॉस झालेला आहे, सम्राटचा लॉस झालेला आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता आपण बघूया थर्ड क्वेश्चन. थर्ड वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि थर्ड वन क्वेश्चन आपल्याला काय दिलंय बघा, तर काय सांगितलेलं आहे, श्वेता, पियुष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 रुपीज. बरोबर आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितले बघा, टुगेदर किती इन्व्हेस्टमेंट केली आहे, टुगेदर किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे या ठिकाणी, तर 80,000 एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बरोबर आहे. स्टार्टेड अ बिझनेस ऑफ अ सेलिंग शीट्स अँड टॉवेल्स फ्रॉम सोलापूर. बरोबर, सोलापूरच्या शीट्स अँड टॉवेल्स त्यांनी विकायला सुरुवात केलेली आहे. श्वेता शेअर्स ऑफ कॅपिटल वॉज 30,000. श्वेतानं किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेली आहे या ठिकाणी, तर 30,000 इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पुढे बघा, पियुष 12,000 ऍट द एंड ऑफ द इयर. म्हणजे पियुषने किती केले, 12,000 केलेले आहेत. आणि नचिकेतने किती केले हे दिलेलं आहे का आपल्याला, त्यामुळे आपण इथे काय घेणार आहे, एक्स घेणार आहे. सेल्स म्हणजे आपण म्हणतोय एक्स घेतले. बरोबर, त्यामुळे आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, ऍट द एंड ऑफ द इयर दे हॅड मेड अ प्रॉफिट ऑफ 24%. म्हणजे त्यांना किती प्रॉफिट झालेला आहे या ठिकाणी, 24% प्रॉफिट झालेला आहे. व्हॉट वॉज द नचिकेत इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट वॉज द शेअर ऑफ द प्रॉफिट. आता पहिल्यांदा त्याचं काय करायला लागेल, तर त्याने किती इन्व्हेस्टमेंट केली ते फाइंड आउट करायला लागेल आणि त्याच्यानंतर त्याला प्रॉफिट किती झालं तेही काढायला लागेल. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, जर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट दिली असेल तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. कशी, तर बघा टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे इथं आपली, तर 80,000 आहे, इज इक्वल्स टू इथं बघा श्वेताची इन्व्हेस्टमेंट किती आहे या ठिकाणी, तर 30,000 आहे, प्लस पियुषची किती आहे, तर 12,000 प्लस नचिकेतची किती आहे, एक्स आहे. जर तुम्हाला लिहायचं असेल तर वरती लिहू शकता टोटल इन्व्हेस्टमेंट. शॉर्टकट मध्ये लिहिले मी आय, तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहिले तरी चालेल. इथं आहे आपली श्वेता इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, प्लस दुसरी होती आपली पियुष इन्व्हेस्टमेंट आणि लास्ट होता आपला नचिकेत इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आता बघा हा एक्स इथंच राहील. आता ह्या पहिल्या दोघांची काय करायला लागेल, बेरीज करायला लागेल, म्हणजे ऍडिशन करावी लागेल. हे 80,000 तसेच झाले, ह्याची ऍडिशन केली 0 0 0, इथं आले 2, इथं आले 4 प्लस एक्स. आता हे 42,000 जे होते ते प्लस होते, अपोजिट साईडला आले तर ते काय होणार आहेत, मायनस होणार आहेत. म्हणून एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा इथं, तर 80,000 मायनस 42,000. सबस्ट्रॅक्शन केली 0 0 0, 10 मधून 2 गेले, 8 राहिले, कॅरी ओव्हर दिले, 8 मधून 5 गेले, 3 राहिले, म्हणजे एक्स म्हणजे नचिकेतची इन्व्हेस्टमेंट ही काय असणार आहे, नचिकेत इन्व्हेस्टमेंट इज तर 38,000 असणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा नचिकेतची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती झाली, 38,000 झालेली आहे. बरोबर आहे. आता हे सगळ्यांचं जे प्रॉफिट आहे ते किती दिलेलं आहे, 24% पर इयर असं प्रॉफिट दिलेलं आहे. देअरफॉर इथं काय येणार आहे बघा, नचिकेत प्रॉफिट किती दिलेलं आहे, तर 24%
ऑन किती इन्व्हेस्टमेंट केलेली आपली 38,000 इन्व्हेस्टमेंट ऑन द इन्व्हेस्टमेंट 38,000 रुपीजला, म्हणजे 38,000 रुपीजला त्यानं काय केलेलं आहे, प्रॉफिट किती मिळालं त्याला, तर 24% प्रॉफिट मिळालं. देअरफॉर नचिकेत's प्रॉफिट इज इक्वल्स टू किती आहे 24% इंटू किती अमाऊंटला मिळालेले आपल्याला, एवढ्या अमाऊंटला मिळाले. 0 0 काय झाले, गेट कॅन्सल झाले. आता राहिलेल्या टर्म्स काय होते बघा, तर 24 इंटू 380 होते. याला मल्टिप्लिकेशन केले 380 इंटू 24. इथं आडवा भागाकार होता, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये 2 2 झिरोज होत्या, त्यामुळे त्या गेट कॅन्सल झाल्या. राहिले फक्त इथं 1, डिनॉमिनेटर मध्ये 1 असतोच, त्यामुळे राहिलेले फक्त 24 इंटू 380 इथं आपण मल्टिप्लायला घेतले आहेत. आता मल्टिप्लिकेशन करतोय आपण. इथं आले 0, 4 8 जा 32, 3 आले, 4 3 जा 12, 12 प्लस 3 15 आले, 0 दिला, 2 0 जा 0, 8 2 जा किती होतात 16, कॅरी ओव्हर 2 3 जा 6 प्लस 1 7 आले. इथं आले 0 2 11, इथं आले 8 आणि हे 9, म्हणजे नचिकेतचा जो प्रॉफिट होता तो किती होता आपला 9,120 रुपीज हा काय होता प्रॉफिट होता. फोर्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. बघा काय सांगितलेलं आहे, ए अँड बी शेअर्ड अ प्रॉफिट ऑफ 24,500 रुपीज. आता मगाच्या गणितात मध्ये आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचं होतं, या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिलेलं आहे, प्रॉफिट शेअर. ठीक आहे, प्रॉफिट किती दिलेलं आहे आपल्याला, तर बघा 24,500 रुपीज प्रॉफिट दिलेले, बरोबर आहे. इन द प्रपोर्शन ॲज 3:7, द रेशो ऑफ प्रॉफिट इज काय आलेलं आहे 3:7 दिलेलं आहे, बरोबर. इच ऑफ देम गेव 2% ऑफ हिज शेअर ऑफ द प्रॉफिट टू द सोल्जर्स वेलफेअर फंड. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, आता हे जे प्रॉफिट होऊन जे व्हॅल्यूज येतील त्या व्हॅल्यूजच्या परत 2% जो रक्कम असणार आहे, ती जी रक्कम आहे त्यांनी काय केलेली आहे, तर सोल्जर वेलफेअर फंडला दिलेली आहे. त्यामुळे व्हॉट वॉज द ऍक्च्युअली अमाऊंट गिव्हन टू द फंड बाय इच ऑफ देम, आणि त्यांनी दोघांनीही त्या वेलफेअरला किती फंड दिलेला आहे सेपरेट ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा प्रत्येकाचं प्रॉफिट काढून घ्यावं लागेल, आणि त्यासाठी रेशो जो आहे तो आहे आपला 3:7 आहे, बरोबर आहे. लेट ए गेट्स 3x प्रॉफिट, बी गेट्स काय असणार आहे 7 दिलेले आहे, त्यामुळे 7x प्रॉफिट. ठीक आहे. आता बघा प्रॉफिट किती दिलेलं आपल्याला 24,500 रुपीज दिलेले, रेशो होता आपला 3:7, म्हणजे इथे आले आपले 3x प्लस 7x इज इक्वल्स टू 24,500 रुपीज, बरोबर. ऍडिशन केली दोघांची, 7 प्लस 3 किती झाले या ठिकाणी 10x आले, इज इक्वल्स टू 24,500 रुपीज. 10 हा मल्टिप्लाइडला होता, अपोजिट साइडला गेला, डिवाइड मध्ये गेला, म्हणजेच या ठिकाणी 500 अपॉन 10 आले, 0 0 गेट कॅन्सल झाले, म्हणजेच x इज इक्वल्स टू 2450, म्हणजे 2,450 रुपीज आलेले आहेत, बरोबर आहे. आता ए ची अमाऊंट काय असणार आहे, लेट ए गेट्स प्रॉफिट काय असणार आहे, किती आहे बघा 2450 इंटू किती होतं इथं 3x होतं, म्हणून मल्टिप्लाय बाय 3 केले, 0 5 3 जा 15, 3 4 जा 12 प्लस 1 13, 3 2 जा 6 आले, 6 आणि हे 1 कॅरी ओव्हरचे ते आले 7, बरोबर आहे. बी गेट्स प्रॉफिट काय असणार आहे या ठिकाणी, बी चं काय होतं बघा 7x होतं, म्हणून 7 इंटू x ची व्हॅल्यू 2450 म्हणून इज इक्वल टू किती आले बघा, मल्टिप्लिकेशन केले 7 0 जा 0, 7 5 जा 35, 7 4 जा 28, 8 प्लस 3 किती होतात तर 31 होतात. या ठिकाणी 7 2 जा किती आले 14, 14 प्लस 3 म्हणजे 15 16 17 आले, म्हणजे 17,150 आले. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, तर वेलफेअर फंडला दिलेले आहेत, बरोबर आहे. किती दिलेले आहेत बघा, कुठे गेलं, each of them gave 2% of shares of the profit to get soldier welfare fund. Therefore आता बघा 2% त्यांनी काय केलेले आहे फंड मध्ये दिलेले आहे, त्यामुळे काय असणार आहे 2% ऑफ पहिली अमाऊंट किती आली होती आपली 7,350 ऑफ 7,350 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथे आले 2/100 इंटू 7350, म्हणजे 0 0 गेट कॅन्सल झाले, 2 1 जा 2 5 झाले, 5 1 जा 2 राहिले, 5 4 जा
23 राहिले, 5 7 जा 35 म्हणजे 147 रुपीज आले. बरोबर आहे. नेक्स्ट होता आपला 2% ऑफ. कुठली अमाऊंट होती? 17150 म्हणजे 2/100 इंटू 17150. बरोबर. परत एकदा 0 गेट कॅन्सल झाले. बरोबर. आता 2च्या टेबलमध्ये 10 आहे त्यामुळे डिवाइड केलं, 2 1 जा 2 5 जा. परत एकदा 5च्या टेबलमध्ये इथं युनिट प्लेसला 5 असल्यामुळं इथं काय केलंय? 5 ने डिवाइड केले. 5 3 जा 15, किती राहिले? 2 राहिले. 5 4 जा 20, 2 1 राहिले आणि 5 3 जा 15 म्हणजे 343 राहिले. देअरफॉर काय असणार आहे आन्सर याचं? तर ए डोनेट किती केले? ए नी किती केले बघा? 147 रुपीज. बरोबर. अँड बी डोनेट किती केलेले आहेत? ₹343 इन द वेलफेअर. ओके. हा होता आपला 4th क्वेश्चन. आता बघूया. आता या ठिकाणी आपण लास्ट आणि 5th वन क्वेश्चन बघतोय. खरंच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा काय सांगितलेलं आहे. जया, सीमा, निखिल अँड निलेश put in the all together 36 म्हणजे 3,60,000 रुपीज टू फॉर्म अ पार्टनरशिप. म्हणजे त्यांनी काय केलेले आहे? पार्टनरशिप मध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेले बघा? टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे इथं? 3,60,000 दिलेले. बरोबर आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा? विथ देअर इन्व्हेस्टमेंट बिईंग इन अ प्रपोर्शन. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट इन अ प्रपोर्शन. तर 3:4:7:6 असं प्रपोर्शन दिलेलं आहे. व्हॉट वॉज द ऍक्च्युअल जयाज ऍक्च्युअल शेअर इन द कॅपिटल. आता पहिला क्वेश्चन काय आहे आपला? तर जयाचं कॅपिटल किती आहे ते आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण रीड करू, तो नंतर सॉल्व्ह करूया. आता बघा फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर जयाज इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे? इज 3x असणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं बाकीचे कोण कोण आहेत बघा या ठिकाणी? सीमा. आता जयाची एकटीची काढायची म्हणून मी या ठिकाणी जयाची सेपरेट केली. सीमा, निखिल आणि निलेश. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट इज काय असणार आहे बघा? 4x 7x आणि काय होती आपली? तर 6x रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पहिली जी असणार आहे ती सीमाची, दुसरी निखिलची आणि तिसरी असणार आहे ती निलेशची असणार आहे. बरोबर आहे. आता टोटल आपल्याला रेशो देताना काय दिलेलं आहे बघा इथं? 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x म्हणजे सगळ्यांची एकत्र इन्व्हेस्टमेंट ही किती दिलेली आपल्याला? 3,60,000 एवढी दिलेली आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी सगळ्यांची ऍडिशन केली तर किती होती बघा? इथं आले 7 प्लस 7 14 आले आणि 14 प्लस 6 म्हणजे किती आले या ठिकाणी? 20x आले. बरोबर. इथं आले आपले 3,60,000. देअरफॉर आता हा x इथंच राहील, हा 20 मल्टिप्लाइड न होईल, तो तिकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल म्हणून 3,60,000 डिवायडेड बाय 20. 0 गेट कॅन्सल झाले. परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे. आडवा भागाकार करताना 2 ने डिवाइड करायचा आहे म्हणजे x इज इक्वल्स टू 2 1 जा 2 1 राहिले, 2 8 जा 16, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 0 जा 0 म्हणजे या ठिकाणी किती आले? 18,000 हे काय आले? आपली x ची व्हॅल्यूज आली. बरोबर आहे. आता आपल्याला काढायची काय होती? तर जयाची इन्व्हेस्टमेंट काढायची होती. जयाज इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे इथं बघा? तर 3x होते म्हणून 3 into 18,000. बरोबर आहे. इथं आले 0 0 0, 8 3 जा 24, 2 आले, 3 1 जा 3 प्लस 2 5, 54,000 आलेले आहेत. 54,000 या ठिकाणी आलेले आहेत. आता पुढे आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा? तर they made a profit 12%. How much profit did निखिल make? आता फक्त निखिलचं प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. बरोबर. आता पुढे काय करायचंय बघा? काय सांगितलेलं आहे त्यांनी? they made a profit of 12%. तर त्यांना किती पर्सेंट प्रॉफिट झालेलं आहे? 12% प्रॉफिट झालेलं आहे. म्हणजेच प्रॉफिट किती आहे? 12%. टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती आपली? 3,60,000
60,000 बरोबर. म्हणून प्रॉफिट इज इक्वल्स टू म्हणजे ह्या अमाऊंटला किती प्रॉफिट होईल तर 12/100 इंटू 3,60,000 म्हणजे जी टोटल अमाऊंट असते ती आपण काय करतो मल्टिप्लायडला घेतो बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 0 काय झाले गेट कॅन्सल झाले म्हणजे काय राहिले 12 इंटू 3600 म्हणजे 3,600 येणार आहे बरोबर आहे. 0 मल्टिप्लिकेशन केले 36 इंटू 12 2 6 12 इथं 6 प्लस 1 7 आले 0 6 इथं आले 3 म्हणजे इथं आले 2 त्यांचा 13 4 इथं आले 4320 आले बरोबर आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पुढे क्वेश्चन हे आपलं टोटल प्रॉफिट आलेलं आहे बरोबर आहे. पण त्यांनी काय विचारलेलं आहे की हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेक. आता त्यासाठी काय करायला लागेल बघा निखिलची इन्व्हेस्टमेंट किती आहे तर किती आहे बघा इथं सीमा नंतर निखिल आहे म्हणजे 7x आहे बरोबर आहे 7x आणि टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळ्यांची चौघांची बेरीज केली तर किती येतात तर 20x येतात म्हणून इथं आले 20x. देअरफॉर आता निखिल प्रॉफिट काढायचं आपल्याला इज इक्वल्स टू आता इथं बघा 7x/20x इंटू काय करणार आहे आपण प्रॉफिट किती आहे या ठिकाणी तर 43,200 आहे बरोबर आहे म्हणजे 43,200 एवढं काय आहे प्रॉफिट आहे. आता जर डिवाइड केलं इथे x होता गेट कॅन्सल झाले राहिले काय आपले 7/20 इंटू 43,200 राहिले या 0ला 0 गेट काय झाले कॅन्सल झाले बरोबर आहे. आता 2 नी काय करणार आहे या वरच्या नंबर्सला डिवाइड करणार आहे आडवा भागाकार पद्धत म्हणजे या ठिकाणी बघा 2 1 जा 2 2 जा 2 1 जा 1 राहिले 2 6 जा आणि 2 0 जा म्हणजे 7 इंटू 2160 आले. आता 7 नी मल्टिप्लाय केले 7 0 जा 7 6 जा 42 आले 7 1 जा 7 प्लस 4 म्हणजे 11 आले कॅरी 1 आले 7 2 जा 14 प्लस 1 म्हणजे किती आले 15 आले बरोबर आहे. म्हणजे निखिलचं प्रॉफिट हे काय असणार आहे तर 15,120 हे एवढं प्रॉफिट असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होऊ दे. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.